पण बरं झालं या निमित्ताने मुंडे साहेबांची आठवण झाली. 12:40 ती 1:40 बरं वाटलं नाही, पण आमची खेळीमेळीत सभा झाली काय? लक्ष नसतं. चालू बरं. आज सर्व पत्रकार बंधू, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचं मी स्वागत करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सहकारी, माझे मंत्री मान्य संजयजी मनसोडे साहेब, माझे सहकारी आमदार मान्य रमेशप्पा कराड, मान्य अभिमन्यूजी पवार, त्याचबरोबर मान्य संभाजी निलंगेकर पाटील भैया, अमितजी देशमुख, त्याचबरोबर डीपीडीसीला उपस्थित असलेले आपले सहकार मंत्री ऑनलाईन होते ते मान्य बाबासाहेब पाटील, दिल्लीतनं मान्य आपले खासदार साहेब शिवाजीराव घोडगे हे सुद्धा उपस्थित होते, काळगे सॉरी हे सुद्धा उपस्थित होते. तर सर्वांच्या उपस्थितीत आणि सर्व कलेक्टर मॅडम शिवसाहेबांच्या उपस्थितीत झालं. आपण थोडं मागचं झालेला जे काही आपला खर्च आहे सगळ्यांनी सर्वप्रथम तर मीटिंग सुरू करायच्या आधी सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि देशाचे माजी गृहमंत्री मान्य शिवराज पाटील साहेब यांना सगळ्यांनी श्रद्धांजली वाहिली आणि आपण मीटिंगची सुरुवात ही त्याच्यामध्ये केली. आज बऱ्यापैकी मगाशी मी म्हटलं तर केळीमेळीच्या ह्याच्यात सभा झाली. सगळ्यांनी आपापल्या जे काही मतदारसंघ आणि जिल्हा आणि लातूर शहराच्या दृष्टीनं ज्या गरजेच्या अशा सूचना बऱ्याचशांनी सर्व आमदारांनी खासदारांनी त्यांनी केलेल्या आहेत. त्याचा आता आपण पुढच्या याच्यामध्ये जे काही त्या सूचनांचं अंतर्भूत कशा करायच्या हे आपण नियोजन करतोय. तसं बघितलं तर 2025-26 आपला जिल्हा वार्षिक आराखडा होता. त्यामध्ये 449 कोटीची आपल्याला मंजुरी होती. त्यातून आपण 357 कोटी त्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली. नवीन कामांसाठी कामं पूर्ण झाल्याने त्यांची देयकं अदा करण्यासाठी असे एकूण रुपये 192 कोटी निधी वितरित करण्यात आलेला असून 168 कोटी निधी हा आतापर्यंत खर्च झालेला आहे. इतर निधी जो आहे आपण साधारण 50% निधी झाला. इतर पण निधी थोडा इलेक्शन वगैरे आल्यामुळे राहिला जो होता त्याचा आपण आता प्रमा वगैरे दिलात आणि हा सुद्धा निधी ऍक्च्युअल मध्ये खर्च झाला पाहिजे. नुसतं प्रमा दिलात किंवा कागदोपत्री हे राहू नये आणि हे ऍक्च्युअल मध्ये ही कामं सुरू झाली पाहिजेत आणि हा निधी खर्च झाला पाहिजे. कुठेही निधी सरेंडर होऊ नये किंवा जिल्ह्याला जो विकासाला मिळालेला आहे तो कुठेही परत जाऊ नये याची खबरदारी घेण्याच्या सूचना आज मी दिलेल्या आहेत. कलेक्टर मॅडम, सीओ सर आणि यांचे सर्व जे काही खाते प्रमुख आहेत त्यांनी त्याच्यावर हे करावी. आणि जर असं कुठं जर शासनाच्या काही ठिकाणी जर स्टे वगैरे असला तर आपण तेवढ्या पुरतं थोडं समजून घेऊ. पण इतर याच्यामध्ये जर कुठं निधी अखर्चित राहिला, कामं जर वेळेत हे झाली नाहीत आणि निधी परत जाण्याची वेळ आली तर संबंधित विभाग प्रमुख जे आहेत त्यांच्यावर कार्यवाहीची जी काय असेल ती ऍक्शन ही पुढं घेतली जाईल ह्या सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. बाकी या याच्यामध्ये थोडं आपण मागं आपण जी योजना आहे किंवा आपली डीपीडीसी जी केली होती की गाव तिथं स्मशानभूमी, काही गावांच्या इथं अशी परिस्थिती आहे की स्मशानभूमीला जागाच नाही तर त्यांना सुद्धा आपण आता रिअप्रोप्रिएशन मधनं त्या स्मशानभूमीची जागा खरेदी करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देतो. मला वाटतं जिल्ह्यातल्या 15 तूर्त 8 प्रस्ताव आपल्याकडं अशा जागेचे आले, त्याला आपण निधी जो आहे हा आपण उपलब्ध करून देतोय. म्हणजे तिथं स्मशानभूमी उभा करायला
कुठली अडचण राहणार नाही. त्याचबरोबर त्यांना शेडला वगैरे पण जे लागेल ते पण आपण निधी उपलब्ध करून देतोय. दुसरं म्हणजे मुलींच्या टॉयलेट्स या जिल्ह्यात सगळ्या शाळांमध्ये पूर्ण झाले पाहिजेत. आत्ताच्या याच्यामध्ये जिल्हा परिषदनं 30 शाळा अशा हे केल्या, आयडेंटिफाय केल्या की ज्या ठिकाणी मुलींची टॉयलेट्सच नाहीये. तर या शाळांना सुद्धा आपण आता मला वाटतं 3 कोटी रुपये तिथले टॉयलेट ब्लॉक्स मुलींसाठी स्पेसिफिक उभा करण्यासाठी आपण आता उपलब्ध करून देतोय. अजून पण एखाद्या वेळेस म्हणजे हे या शाळा अशा की जिथं टॉयलेट्स मुलींना अवेलेबलच नाहीये, पण इथं 30 शाळांमध्ये आता आपण त्याला निधी आताच्या आपल्या रिअप्रोप्रिएशन मधनं उपलब्ध केलाय. बाकी इतर मग ज्या काही मागण्या आहेत, रस्ते थोडेफार ODR VR वगैरे, थोडं लाईटच्या बाबतीमध्ये DP ला वगैरे, त्याचबरोबर आपलं उदगीरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भवन जे मंदिर बौद्ध विहार जे त्या ठिकाणी सुद्धा थोडंफार तिथलं लाइटिंग, तिथल्या काही गोष्टी जे आहे त्याला पण आपण काही निधी उपलब्ध करून देतोय. अशा पद्धतीनं आज बऱ्यापैकी हे झालेलं आहे. मग उद्या आज आपली प्रस्तावित जे आपण हे केले नवीन वर्षाचं, उद्या त्याच्यावर आता CM साहेबांची बैठक संपूर्ण राज्याची होणार आहे. त्याच्यात आम्ही ऑनलाईन सगळे सहभागी होऊ. पण त्या पद्धतीनं आपण साधारण पुढच्या याच्यासाठी आपल्याकडनं 550 कोटीचा आपण करतोय, मागणी करतोय आपल्या पुढच्या DPDCच्या ह्याला, म्हणजे वाढीव हे धरून अशा पद्धतीने आहे. तर आता उद्या दुसरं आम्ही नवीन थोडं हे केलंय की आपल्या इथला एअरपोर्ट आणि आपलं रेल्वे स्टेशन जे आहे दोन्ही याला आम्ही उद्या CM साहेबांचा आपण ठराव आता घेतलेलाच आहे. एकतर आपलं एअरपोर्ट जे आहे ते एअरपोर्ट अथॉरिटीकडे हँडओव्हर व्हावं, म्हणजे टेक्निकली तिथं कामं होत राहतील. दुसरं एक आम्ही करतोय की DPDC ला एक हेड वेगळं एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन साठी निर्माण करावं, म्हणजे राज्यभरच करावं, नुसतं लातूरसाठी नाही. जिथं जिथं एअरपोर्ट्स छोटे छोटे आहेत त्या ठिकाणी एक हेड तयार करावा असं मी उद्या CM साहेबांना विनंती करणार आहे. आणि त्याला एक 10-15 कोटी रुपये दरवर्षी तरतूद असावी. मग एअरपोर्टच्या ज्या काही छोट्या मोठ्या दुरुस्त्या असतील किंवा रेल्वे स्टेशनची काही छोटी मोठी कामं असतील ती आपल्याला या निधीतनं आपल्या पातळीवर सुद्धा करता येणं शक्य होणार आहे. किंवा काही यंत्रणा त्यांना लागल्या म्हणजे एअरपोर्ट्सना, रेल्वे स्टेशनना, तर त्या यंत्रणा पण या माध्यमातून जे काही असतील त्या आपल्याला तिथं देता याव्यात. टप्प्याटप्प्यानं का होईना आपलं एअरपोर्ट जे आहे ते म्हणजे स्वयंपूर्ण व्हावं, सेफ व्हावं, रेल्वे स्टेशनला सोयी व्हाव्यात. तिथं आता गेटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यासाठी पण आपण आताच्या याच्यामध्ये निधी केलाय की ते गेट 2 गेट तिथं व्हावेत, त्यामुळे ट्रॅफिक कंजेशन होतं. एअरपोर्टला जाणारा जो थोडा निम्मा रस्ता जो आहे तो काही रस्ता PWD कडे आहे, पुढचा रस्ता जिल्हा परिषदकडे आहे. जिल्हा परिषदच्या इथं असणाऱ्या रस्त्याला सुद्धा आपण मला वाटतं एक कोटी का 1.25 कोटीची मागणी आहे त्यांची एअरपोर्ट पर्यंतचा रस्ता पूर्ण, त्याला पण आपण निधी उपलब्ध करून देतोय. असे बाकी जे डिटेल्स आहेत ते आपल्याला प्रेस नोट मध्ये मिळतील. आपली काही याच्याबद्दल एक किंवा अन्य काही प्रश्न असेल तर आपण विचारू. काल लातूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ मार्गाला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी विरोध केला. एवढंच नव्हे तर एका शेतकऱ्यांनी गळफास घ्यायचा प्रयत्न केला. तर गळफास घेणाऱ्या शेतकऱ्यांना काय आवाहन करणार? नाही, शक्तीपीठ हा मुख्यमंत्र्यांनी म्हणजे फार जसा आपला समृद्धी हायवे झाला तसं एक राज्याच्या दृष्टीनं काय नुसतं जिल्हा किंवा 4-2 जिल्हे नाही तर राज्याच्या दृष्टीनं हा एक फार मोठा प्रकल्प होणार आहे. आणि याच्यामध्ये जे आता आचारसंहितेपूर्वी आपण मोजण्या वगैरे चालू केल्यात आणि रेणापूर, लातूर, औसा तालुक्यातून सुमारे 43 किलोमीटर हा रस्ता आपला जो आहे तो जाणार आहे. आणि याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे
शेतकऱ्यांना आमची त्यांनी या सगळ्याचं महत्व समजून घ्यावं. म्हणजे शेतीच्या बाबतीत, इंडस्ट्रीच्या बाबतीत, सगळ्याच बाबतीत आणि लातूर जिल्ह्याच्या सगळ्या एकंदरच प्रगतीच्या बाबतीत किंवा इथली काय म्हणायचं इकॉनॉमी वाढण्याच्या दृष्टीनं म्हणजे अर्थकारण होण्याच्या दृष्टीनं हा हायवे फार मोठं काम करणार आहे. त्याला सहकार्य सगळ्यांनी करावं. शेतकऱ्यांना योग्य पद्धतीनं त्यांच्या जमिनीला जो असणारा मोबदला आहे तो देण्याचं आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे देण्याचं काम हे राज्य सरकार, जिल्हा प्रशासन करत आणि त्याच्यामध्ये कोणीही योग्य मोबदल्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी आम्ही जिल्हा प्रशासन म्हणून 100% घेऊ. चाकूर तालुक्यातील नांदगाव आणि दापले रस्त्याचं काम चालू आहे. 6 महिने झालं काम चालू आहे. गुत्तेदार येत नाही तिथं व्यवस्थित. नांदगाव दापकेड रस्त्याचं काम आहे का? हो, 6 महिने झाले. मी संबंधितांना माझ्या अधिकाऱ्यांना सूचना देतो त्या एक तर त्याच्याकडनं काम एक करून घ्यावं नाही तर काढून दुसऱ्याला देऊन टाकावं. अशा पद्धतीने आपण त्याच्यावर काय असेल ते करू. सर ते कामकेडचं बघा ऑनलाईन रस्ता करावा. हॅलो. कामकेड रस्ता जो आहे ना कामकेड तो पण रस्ता दैनीय झालाय. मंत्री गुलाबराव पाटील येऊन बोलून गेले. बर ठीक आहे आपण ते पण बघूया. आता एअरपोर्ट अथॉरिटी आणि ह्याच्यासाठी तुम्ही काही राज्य पातळीवरच काही निधीची मागणी करणार आहात किंवा एक हेड तयार करायचं आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की त्या एअरपोर्टला लागणारं जे तापमान आहे किंवा त्याची जी तापमानाची वातावरणाची माहिती द्यायची आहे त्याच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतःच तापमान हवामान केंद्र असणं किंवा काय आता तापमान आहे, आता सरकारी तापमान मोजायची किंवा सरकारी याची योजना कुठेही नाहीये. अनेक वर्ष आमची ही मागणी आहे की आता उन्हाळा होतोय पण नेमका शहरातलं तापमान किती आहे हे आम्हाला बीज उत्पादक जे संस्था आहे आपल्या इथं त्यांच्याकडनं घ्यावं लागतं पण किंवा गुगलचा वापर करावा लागतो. पण आपल्या शहराचं आजचं तापमान काय आहे त्याची आपल्याकडे अधिकृतरित्या कुठेही माहिती नाही आणि त्याला अतिशय किरकोळ 5 का 7 लाख रुपये फक्त लागतात. पण असं ते उभं करण्याचं म्हणजे ते तुम्ही ह्याच्यात सुद्धा करू शकता, डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये सुद्धा करू शकता. आणि आपल्याला ते एअरपोर्ट इतकं चांगलं करायचं असेल तर या शहराचं तापमान काय आहे हे सुद्धा कळणं महत्वाचं आहे. त्यामुळे आपण यंत्रणा कुठल्या तर मुख्य ठिकाणी किंवा महानगरपालिका वगैरे जिथं लोकांचं थोडं येणं जाणं त्या ठिकाणी आपण ती यंत्रणा डिजिटल याच्यावरती करायला लागेल. डिजिटल याच्यावर आपण ती करून आपण करूया. विमानतळासाठी जमिनी घेतलेली आहेत ताब्यात. त्याचा एकतर मोबदला नाही आणि त्याचं भाडंही 2020 पासून काय दिलं जात नाही. आता शेतकरी बाहेर आपण मला वाटतं MIDC ना आता आपण MIDC कडे जरा या बाबतीत आम्ही करतो फॉलो. लातूर शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न गंभीर आहे आणि विलासराव देशमुख मार्गावरती जे आतापर्यंत काम ज्या गतीने व्हायला पाहिजे होतं ते झालेलं दिसत नाही. वाहतुकीचा प्रश्न कसा सोडवणार? आता आपल्याला माहित आहे स्वतः CM साहेब महानगरपालिकेच्या इलेक्शनला आले होते त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज चौकाचं तिथनं दोन्ही टीव्ही आणि त्याचबरोबर विलासराव देशमुख मार्ग सुद्धा आपण जो नवीन बाह्यवळण रस्ता काढतोय त्याच्यामध्ये राज्य सरकार आणि नितीन गडकरी साहेबांचं जे डिपार्टमेंट आहे MORF या माध्यमातून आपण हे प्रस्ताव आता तयार केले. आता सुद्धा त्या बाह्यवळण रस्त्याला एक 8 किलोमीटरचं लँड ॲक्विजिशन करायचंय. त्याचं पण आम्ही आता बजेटमध्ये येणार याच्यामध्ये PWDचं हे आहे ते आपण तरतूद जी ती करायला घेतलेली आहे. त्यामुळे दोन्ही तिन्ही याच्यातनं राज्य सरकार स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्याला जे लागेल तो निधी आम्ही देऊ. गडकरी साहेबांनी पण या बाबतीमध्ये अभिमन्यूची थोडी ती माहिती देतील कारण त्यांनी ते स्वतः गेले होते गडकरी साहेबांकडे. पण गडकरी साहेबांनी पण त्याचं हे केलेलं आहे की मला वाटतं किती 40-30 किलोमीटर 42 किलोमीटरचं बाह्यवळण रस्त्याचं गडकरी साहेब त्यातला 8 किलोमीटर आपण राज्य सरकारनं हे करून द्यायचे. अशा 2-3 पर्याय झाले
की एक आम्ही प्रेझेंटेशन थोड्या दिवसामध्ये सर्व सर शहरातलं विचारतो सर आम्ही. तर शिवाजी महाराज चौक शहरातच आहे आणि विलासराव देशमुख आणि बाह्य वळण रस्ता पण शहरासाठीच काढतोय आपण. त्यामुळं आपण हे शहरातच मी सांगतो, जर बाहेरचं नाही सांगत आपल्याला. त्यामुळं सर दुसरा एक प्रश्न आहे सर. ते जबरदस्ती सर नाही, शेवटी बघा नाही असं काय नाही सर. शेवटी लँड ऍक्विजिशन तर करायला नोटिसा वगैरे देणे, शेवटी त्याला असणारा मोबदला योग्य पद्धतीनं दिला जाणार आहे. त्याला कुणावरही अन्याय किंवा कुणाची जबरदस्ती करून आम्ही काही करत नाहीये. नाही थोडं समजून आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी प्रशासन किंवा याच्यामुळे काय फायदा होणार आहे कसं आहे. जर एक लक्ष आहे की थोडा विरोध प्रत्येकाला असतो कुठलंही नवीन हे करायचं म्हटलं. आता उदाहरणार्थ आता आपण जो आता एक्सप्रेसवे आपला काय लातूर कल्याण मुंबई हा काढताना पण विरोध होणारच आहे त्याला कुठं ना कुठं. आता ते थोडं विरोध तर या गोष्टी राहतातच. आता त्याला थोडं समजून काढणं, लोकांना त्या रस्त्याचं त्या प्रकल्पाचं महत्व पटवून देणं, ह्या गोष्टी जरा करायला लागतील आपल्याला. सर औसा तालुक्यातलं गाव आहे सारणी, इथं बोलतोय सर अभिमन्यू पवार सर. औसा तालुक्यातलं सारणी नावाचं गाव आहे सर. त्या गावचं पुनर्वसन झालं 1993 नंतर. त्यातले अर्धी लोक त्या गावात पुनर्वसित झाले नाही. मूळ गावातच जुन्या ठिकाणीच ते राहिला आहे. साधारण 11 ते 13 एकर जमीन आहे. त्या ठिकाणी त्या लोकांना त्या ठिकाणी राहायला प्लॉट पाडून देण्यात आलेले आहेत. मात्र त्याचे कुठले कवाली त्यांना हस्तांतरित केलेले नाही आणि त्या गावाला जायला रस्ताच सर नाही. रस्ता मी बोलू का त्याविषयी झालं का? हा सर रस्ता तुम्ही जाऊन या, आज रस्ता पूर्ण झालेला आहे. काम पूर्ण झालंय सर आणखी तेच. नाही पूर्ण झालेला रस्ता. आता राहिला विषय पुनर्वसनाचा काय झालेला आहे, शासनाच्या माध्यमातून घरपट्टी करून दिली वरती, पण गावकरी वर यायला तयारच नाही. त्यामुळे तशी पूर्ण घरे आणि ऐका जी ज्या ठिकाणी प्रस्थापित झाले येऊन राहिले ती जागा मूळ खाजगी आहे, शासकीय जागा नाहीये. हा विषय फक्त सांगलीचाच नाही, हा विषय किनीडवळीचा पण आहे, हा विषय इथला पण आहे. त्यामुळे दोन्ही विषयामध्ये आणि काही प्रमाणामध्ये आपला वांगीचा प्रवेश आहे, वांगीमध्ये पण हे तिन्ही गावं खाजगी जागेत झालेली आहेत. त्यामुळे त्या काळात आजोबाने दिलेली कागद काय करून दिली, पैसे घेतले आणि जागा आहे म्हणले, पण त्याची जागाच उपलब्ध नाही. या विषयावर दांगड समितीचा एक अहवाल आपल्याला आलेला आहे. त्या अहवालावर आपण चाललंय, पण खाजगी घ्यायची कशी हा एक प्रश्न पडत राहतो. पालकमंत्री साहेब सर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 72 पुतळ्याच्या संदर्भात थोडं स्टेटस आणि ते कधी पूर्ण होईल, या 14 एप्रिल पर्यंत जर पूर्ण होईल का याबद्दल जरा सविस्तर त्याला पूर्वी मला वाटतं 10 कोटी रुपये काहीतरी त्याला मंजूर होते. त्याच्यात आपण प्रमा केली आहे आणि काम सुरू केलंय. आता उरल्यानं 10 कोटीमध्ये हा काही पुतळा होत नाही, आपण लक्षात घ्या. त्याला अजून एक साधारण 18 ते 20 कोटी रुपये अतिरिक्त निधी लागतोय. त्याचा आपण हे काम सुरू केलं. आपण अतिरिक्त जो निधी लागतोय तो आपण आता राज्य सरकारकडे या बजेटमध्ये आपण त्याची मागणी केली आहे आणि त्या महानगरपालिकेच्या सभेत सुद्धा सीएम साहेबांनी घोषणा केली होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अतिरिक्त निधी, शिवराज पाटील साहेबांच्या स्मारकाला निधी, हे दोन्ही स्मारकांचे जे निधी आहे ते राज्य सरकारकडनं दिले जातात. सर एक माझा महत्वाचा प्रश्न आहे. आपण गावकीत स्मशानभूमीचा आता उल्लेख केला, वारंवार ते आम्हाला स्मशानभूमी बद्दल विचारावं लागले, तीच मोठी खंत आहे. आता एका गावचा जर विचार केला तर विद्यमान आमदार आपल्या बाजूला बसलेले आहेत. अशा काही टेक्निकल बाजू आहेत जे कोर्टामध्ये येतात, तिथं परत मग ते निधी पण मंजूर केला की त्यांचं असं म्हणणं आहे प्रशासनाचं की आम्ही भोगवाट्यावरती तिथं बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार नाही. मग अशा गावांना तुम्ही खरेदी करण्यासाठी काही मदत वगैरे करणार आहात का? मग ते 10 वर्ष जर ते प्रकरण कोर्टात चालत असेल तर आता अशी एक 8 प्रस्ताव 8 गावांचे आलेले जिथं जमीन खरेदी करून द्यायचे, त्याला आपण निधी आता डीपीडीसीतनच आपण रिअप्रोप्रिएशन मधनं त्याला निधी पण उपलब्ध केलाय. अजून पण काही प्रस्ताव येणार आहेत. त्यामुळं साधारण आपण जिथं जमीन नाहीये, पण स्मशानभूमी त्या गावाला नाही आणि त्याला जमीन पण नाही, तर त्याला ती जमीन खरेदी करण्यासाठी डीपीडीसीतनं आपण निधी उपलब्ध करून देतोय. फक्त ते प्रस्ताव आले पूर्ण होऊन की आपल्याकडनं निधी त्यांना मिळत, म्हणजे शेड वगैरे होईल
ते तर चालूच आहे, पण जिथं जमीन नाही त्याला आपण निधी उपलब्ध, आता 8 गावांच्या स्मशानभूमींना आपण आताच्या रिअप्रोप्रिएशन मध्ये निधी उपलब्ध करून दिले. असे गावं समाविष्ट होतील का त्याच्यामध्ये? हो 100% होतील. आता जेवढे आपल्याकडे 8 प्रस्ताव आले जिथं नेगोशिएशन होऊन जमिनीची काही किंमत असेल ती ठरवून त्या 8 यांना आपण निधी उपलब्ध करून देतोय, राहिलेल्यांना पण मिळवून देतो. सर माझा आणखी एक शेवटचा प्रश्न आहे. आपण जिल्हा परिषद शाळेबद्दल बोललात. अनेक शाळा अशा आहेत की त्या शाळेमध्ये स्वच्छ पिण्याचं अजून पाणी मिळत नाही. आपण शौचालयावरती बोललात. अनेक ठिकाणी असे किचन शेड आहेत ते की आज पडायच्या स्थितीमध्ये आहे. त्याची काय परिस्थिती आहे सर? नाही, त्याला एकतर बघा आता मुलींच्या शौचालयाला आपण प्राधान्य दिले. 30 शाळा अशा आहेत की जिथं शौचालय नाहीच आहे. तिथनं मुलींना जायचं असेल तर घरी जायला लागत असेल आणि म्हणजे काय त्यांची कंडिशन असेल हे तुम्ही मी इथं बसून विचारच करू शकत नाही. राहिला विषय 30 शाळांना तर आपण निधी उपलब्ध करून दिलाय शौचालय उभा करण्यासाठी. दुसरा एक सगळ्या आमदारांचं थोडं म्हणणं पडले की आपण शौचालय उभा करतो पण त्याचं जे मेंटेनन्स झाला पाहिजे तो होत नाही, कारण तिथं माणसंच नाहीत म्हणजे शिपाई वगैरे जे काही. तर मग आम्ही थोडं असंही केलं की आपल्याकडनं काही निधी जिल्हा परिषदला याच्यासाठी मेंटेनन्स साठी या शौचालयाचा मुलींचा असू दे मुलांचा असू दे ह्याला आपण उपलब्ध करून द्यायचा. आणि मग मी काय म्हणायचं आउटसोर्सिंग करून ते काम देऊन किंवा समजा अगदी ग्रामपंचायत असली ग्रामपंचायतचे शिपाई वगैरे तिथं काम करतात त्यांना तो तिथून असं जे काही दोन्ही पैकी चांगल्या पद्धतीने होईल तसं आपण त्यांना निधी थोडा आपल्या याच्यातनं अवेलेबल करू म्हणजे मेंटेनन्स होईल. म्हणजे मग पाणी नाही स्वच्छ नाही हे नाही त्याला अशा पद्धतीनं मेंटेनन्स झालं की या गोष्टी होतील. आणि राहिला विषय शेडचा वगैरे तर सीओ साहेबांनी थोडं साहेब आपण त्यांना पण मी देतो सूचना की त्यांनी असे शेड जिथं पडायला वगैरे आले त्याचं पण हे करावं ते पण आपण दुरुस्त करू. सर गेल्या 1.5 वर्षापूर्वी आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अवयव प्रत्यारोपणाच्या संदर्भामध्ये GR काढला होता शासनाने. आणि अवयव प्रत्यारोपणाचं जे इन्स्ट्रुमेंट लागतं त्यांनी डॉक्टर लागतात जे काही इन्स्ट्रुमेंट लागतात टेक्निकली दृष्ट्या ते उभं करण्याच्या संदर्भामध्ये लातूरचा पण त्याच्यामध्ये उल्लेख होता. त्या बाबतीमध्ये अद्याप कारवाई झालेली नाही आणि हे फार गरजेचं आहे सर. आम्हाला अवयव प्रत्यारोपणासाठी एखादा रुग्ण उपलब्ध झाला तर आम्हाला सोलापूरला नाहीतर इतर जिल्ह्यामध्ये किंवा औरंगाबादला तो रुग्ण हलवावा लागतो आणि त्याचं अवयव प्रत्यारोपण करून संबंधित गरजू रुग्णांना ते द्यावं लागतं. आपण टीम कडनं त्याच्यावर पुढचा आम्ही घेतो आपण म्हटलंय तसं. आणि आपल्या इथे ही फॅसिलिटी सुरू करण्यासाठी आपण जे काही लागेल ते मुश्रीफ साहेबांकडचे खात आहे आपण ते करू. म्हणजे GR प्रमाणे आपल्या इथं ही सोय झाली पाहिजे. अतिशय चांगले आपण त्याप्रमाणे पुढची जी काय असेल ती प्रोसेस करूया. सर काल रेणापूर तालुक्यामध्ये जे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होता त्यावेळेस PI देडे साहेबांनी एक असं वक्तव्य केलं जर आम्ही शासकीय अधिकाऱ्यांसोबत शेतमोजणीसाठी आलो असाल आणि शेतकऱ्याचा विरोध असेल तर आम्हाला गोळ्या घालण्याचा आदेश आहे. असा काही आदेश शासनाने काढलेला आहे का? नाही असं शासन असा स्वतःच्याच लोकांना गोळ्या घालण्याचा आदेश कसा काढल कोण काढल असं काय. आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे. तेव्हा असा कुठलाही गोळ्या घाला आणि हायवे काढा असं कधी कुणीही स्वप्नात सुद्धा आदेश देणार नाही. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये तो सोडा. आता हे ठीक आहे आम्ही SP साहेब ती पण माहिती घेतील पण असलं काही नाही गैरसमज पसरवण्याचे प्रकार आहेत. तेव्हा असं काही लातूर शहरामध्ये आपले सरकार नाही SP साहेबांना मी ते SP साहेब त्या PI ची माहिती PI असं बोललाय नाही बोलला का बोलला याची माहिती SP साहेब घेतील. माझा प्रश्न दोन्ही मीनार साहेबांना आहे बरं का. दोन्ही मीनांनी लक्ष द्यावं साहेबांनी. नानांनी पार्क तुमचं जिल्हा परिषद मधलं गोपीनाथ मुंडे उद्यान असेल किंवा विलासराव देशमुख उद्यान असेल किंवा जिल्हाधिकारी मॅडम कलेक्टर मॅडम कार्यालयाच्या बाहेर जे पार्क आहे ते उद्यान असतील तिथं प्रेमी युगल जे वाटा आहे त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहे किंवा तिथं CCTV कॅमेरा नाहीत एका ठिकाणी? CCTV बसवायचे का आपली सिक्युरिटी प्रेमी युगल जी लज्जास्पद हे करता त्याचं काय?
नियोजन समितीच्या संदर्भाने सर महत्वाचा प्रश्न आहे सर आपण 15 ऑगस्टला लातूरकरांना आश्वासन दिलं होतं की जिल्हा रुग्णालयाचं 1 महिन्यात भूमिपूजन होईल. तो महिना कधी येणार आहे? एक. आणि दुसरा प्रश्न, राज्य शासन मराठी शाळांबद्दल अग्रेसिव्ह असताना लातूर शहरामध्ये महानगरपालिकेची 10वी पर्यंत शिक्षण देणारी एकही शाळा नाही. आता आपलं पहिलं तर ह्याचं सिव्हिल हॉस्पिटलचा जो विषय आहे त्याचा आता वर्क ऑर्डरचा प्रस्ताव त्यांच्या ह्याच्याकडे गेलाय, काय म्हणत कडे, आणि त्याची वर्क ऑर्डर या आठवड्याभरात होईल. वर्क ऑर्डर झाले की काम चालू होईल. म्हणजे 1 महिना जो आहे तो फेब्रुवारी महिना धरायला काय हरकत नाही तुम्हाला. मग तो विषय आता आहे. आणि असं पण जर आपल्याला पण माहितीये की एवढ्या वर्षाचा प्रलंबित विषय होता, तो आल्यानंतर पालकमंत्री म्हणून आल्या आपण तो सगळ्यांनी तोच उचलून धरला होता. म्हणजे मी याच्या आधी पण बातम्या त्याच्याच आल्या होत्या. तो आम्ही सगळ्यांनी मार्गी लावला. आता काम पण चालू होते. दुसरं तर आपण एक आता जे काम आपण करतोय हे 100 बेडेडचं करतोय. आपलं आहे 300 बेडेड. एकदा काम सुरू झालं की आपण वाढीवचा प्रस्ताव अजून शासनाकडे देणार आहे. आपलं वाढीव जे आहे ते टोटल 300 बेडेड आपलं हॉस्पिटल करण्याचं आपलं या 1-2-3 दिवसात किंवा 1 आठवड्यात आता वर्क ऑर्डर आले की काम सुरू करतो. शेवटचे 1-2 प्रश्न प्लीज आता, कारण मला पुढे कार्यक्रम आपले सरकार हे अपुरे पडत आहे. गेली 3-4 वर्षापासून एकही नवीन दिलेलं नाही. लोकसंख्येच्या मानाने आणखीन वाढीव देण्याची गरज आहे. हा केंद्र ठीक आहे, आपण प्रपोजल मागून राजकीय प्रश्न आहे. राजकीय प्रश्न असा आहे, लातूर जिल्ह्यात भाजप पालक होत आहे. पालक म्हणून तुम्ही काही माहिती घेतली काय 2 इलेक्शन मध्ये काय झालं भाजप? नाही असं काय नाही बघा. शेवटी निवडणुका आहेत, निवडणुकांमध्ये जरा वर खाली होत असतं. असं काही नाही. आम्ही राज्यात पालकाच्या भूमिकेमध्ये